नमस्कार, माझे नाव गणेश डिडोरे. माझा मुलगा ज्ञानदा इंग्लिश स्कूल सेकंड बीला आहे आणि यांच्या ॲन्युअल फंक्शनसाठी खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला शाळेचा. माझ्या मुलाचा डान्सही खूप छान होता आणि बरेचसे इतर असे पण डान्सचे प्रोग्राम होते. यातून चांगल्या प्रकारे संदेश देण्याचं काम शाळेमार्फत आणि मुलांनाही चांगलं शिकायला भेटलेलं आहे. सांगा ना, काय आवडलं नेमकं त्याच्यातलं तुम्हाला? म्हणजे कोणता एखादं ते बाबाची ना? मला त्या आई वडिलाची जी कहाणी होती ती खूप आवडली, कारण यातून मुलांना एक प्रेरणा आणि संस्कार भेटतात. कारण आजकालच्या मुलांना आई वडिलांविषयी, नातेवाईकांच्याविषयी थोडंसं आजकालची मुलं प्रॅक्टिकल होत चालली आहे. त्यांच्यामुळं त्यांना नात्यातील भावना आणि ह्या गोष्टी समजून घेत नाहीत मुलं. परंतु मला या सॉन्गमधून खूप छान वाटलं मला ते सॉन्ग, कारण मुलांनाही आणि जे बघणारे श्रोते होते त्यांनाही काहीतरी शिकायला भेटलं. धन्यवाद. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी वागा ना. तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. खूप उंचावर गेलो आपण तरीही झेप कमी पडते. आईने कड्यावर घेतल्यावरच आपली उंची वाढते. आईच्या पोटी जन्माला येता अन देव कुठे म्हणता. नको करू स्पर्धा कोणाशी, नको कोणाचा हेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा. जग जिंकायचंय का तुम्हाला तर आईच्या पायावर डोकं ठेवा. असंच एक छानसं गाणं घेऊन येत आहेत माझे छोटेसे बालमित्र. तवा मध्ये
मायद दिसती माझी मायद दिसती माझी माय. थँक्यू.